मुदखेडल्यावरून सकाळी 6:30ला निघालो आणि पहिला मुक्काम कोळपेवाडीला, अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर. विचार केला 25 किलोमीटर असे पार करू, पण जसं जसं कोळपेवाडी जवळ आलं तसं तसं पायावरच्या 3 फोडांनी आणि दुखणाऱ्या पोटांनी मला माझी जागा दाखवली. विचार केला वारी करणं इतकं गरजेचं आहे का? पण महाराजांनी मला जे सांगितलं त्याच्यामुळे माझा विचार बदलला. रामकृष्ण हरी. खऱ्या अर्थानं वारीमध्ये कशासाठी यायचं? जोपर्यंत आपण घरी असतो, एकमेकांचे हेवे दावे जातीपातीमध्ये विभागलेलो असतो. कोण मराठा असतो, कोण मातंग असतो, कोण चांभार असतो, तर कोण कुंभार असतो. परंतु ज्या वेळेस आपण माऊली ज्ञानोबा रायांचे असेल किंवा इतर कोणत्याही संतांच्या पालखीच्या सोबत चालतो आणि ज्या वेळेस ह्या पालखीच्या एका तंबूमध्ये येतो, त्यावेळेस या ठिकाणी कोणी चांभार नाही, कोणी कुंभार नाही, कोणी मराठा नाही, कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही, तर सर्व एकोप्याने माऊली म्हणून त्या तंबूमध्ये राहतात. जसं की तुकोबाराय म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. जगतामधील भ्रम, जगतामधील अशांती जर आपल्याला समाप्त व्हावी असं वाटत असेल तर आमच्या संत महात्म्यांच्या पालखी सोहळ्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. रामकृष्ण हरी.